मी रेखा सरदे, डायमंड क्रिएटर ऑफ रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड. आणि आज आम्ही चाललो आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. आणि तिथे होणार आहे, माझे डायरेक्ट स्पॉन्सर आहेत संतोष राजपूत सर. तर त्यांचा सेमिनार आहे, त्यांच्या गावामध्ये सेमिनार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे. ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि सुप्यामध्ये येऊन थांबलो आहे. मस्त गरमागरम चहा घेणार आहे, तुपाची खाडी खाणार आहे आणि मज्जा करत लिटरली आम्ही सेमिनारला जाणार आहे. तर आमच्या सगळ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुपाची खाडी का टप जाणार आहे आपल्याला. शेव चिवडा, शेव कचोरी आणि शेव. चिवडा, वाव. काय काय फेमस आहे सगळं मला सांगा, मी सगळं खाणार आहे. चालेल, सेपरेट जाऊयात आपण खायला. तुम्ही रील बनवते, डोंट वरी. येस, ब्लॉग बनवतो आपण, ब्लॉग. सर तुमचं गाव कुठे आहे संभाजीनगरमध्ये? संभाजीनगरमध्ये सर आपल्याला सिल्लोडच्या पुढे जायचंय. अजिंठा लेणीवरनं आपल्याला जायचंय बुलढाणा हवेला, एक 7 किलोमीटर. ओके, खूप जबरदस्त आपलं गाव आहे. क्या बात आहे, एकदम जबरदस्त वाटणार आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं फिलिंग त्या ठिकाणी येणार आहे सर आपल्याला. महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. तर सरांचा विचार आहे की आपलं सेमिनार झालं की महादेवाच्या मंदिरात दर्शन पण घेऊ. मला खूप आवडेल, पण आणखी ते म्हणतात की अजिंठ्याची लेणी वगैरे बघू. तर रात्र होईल तर जमणार नाही, आपण स्पेशली त्याच्यासाठी वेगळं येऊ. मॅडम बोला, बोला की मला स्टार्ट करते. ते प्रोडक्ट नाही घ्यायला लावणार आहे. मला पहिल्यांदा सांगायला पाहिजे. The next morning. नमस्कार मंडळी, मी रेखा सरदे आणि मी आली आहे. मग काल तुम्ही पाहिला असेल ब्लॉग वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगर येथे आणि आमसरी येथे. तर आमसरीमध्ये फार मोठा प्रोग्राम होणार आहे. या आहेत मावशी, संतोष सरांच्या आईसाहेब आहेत. आणि त्यांना कसं वाटतं आपण विचारून घेऊया की त्यांच्या मुलाच्या हेडवरती इतका छान मोठा सेमिनार होतो आहे. कसं वाटतं मावशी, रियांसचा प्रोग्राम होता आपला? खूप छान. रियांस जॉईन केल्यापासून कसं वाटतं? तुमच्या मुलामध्ये काही बदल तुम्हाला दिसत का? भरपूर बदल झाला. हां. आणि खूप लोकांना दिलं तुम्ही अमृत ज्यूस? हो. सगळ्यांना रिझल्ट आले? हो. अरे वा, छान छान. इथे संतोष सरांचे बंधू पण आहेत आणि ते पण आपल्याला सांगतील की रियांशबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? हां, तुम्हाला छान वाटलं? आणि तुमच्या मार्फत कोणाला दिलं तुम्ही अजून? क्या बात आहे, क्या बात आहे. इथे संतोष सरांचे मामा सुद्धा आहेत. मामा, काय वाटतं तुम्हाला? आपला प्रोग्राम होतोय, भरपूर लोक येणार आहेत, चांगला प्रतिसाद मिळणार आहे. तर मंडळी, आम्ही कालपासून पहाटे 5 वाजता इथे पोहोचलो. साईज सर, मी, मानसी मॅडम आणि संतोष सर, आम्ही चौघेही रात्री 11:30 वाजता पुणे सोडला आहे, शिरूर सोडला आहे. तर शिरूरमधून इथे येईपर्यंत आपल्याला 4:30 वाजले. 4:30 नंतर याच घरात आमचा पाहुणचार झाला. मस्त झोप घेतल्यानंतर गरमागरम नाश्ता झाला आहे. मस्त वाफळलेले पोहे खाल्ले, गरमागरम शिरा खाल्ला. आणि मानसी मॅडमनी त्यांच्या मम्मीने खास माझ्यासाठी कोथिंबीर वडी पाठवली होती, ती सुद्धा खाऊन झालेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत सेमिनारसाठी. तर चला भेटूया सेमिनारमध्ये. सांगायला पण अनुभव होतो. म्हणजे खूप म्हणजे चांगलं वाटतं की ह्याच्यात आपण पैसा तर घेतोय पण पुण्य पण तेवढीच कमवतोय. पाहते, कारण का मला तुमच्या आरोग्याची काळजी आहे, खूप जास्त काळजी आहे.
ज्यावेळेस मित्रांनो रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं अमृत ज्यूस माझ्या आयुष्यात आलं, त्यावेळेसचे जे काही बदल माझ्या आयुष्यात घडले ना, ते काही मी तुम्हाला सांगताच होय नाही. इतकं जबरदस्त 3 वर्षापूर्वीची रेखा आणि 3 वर्षानंतरची रेखा, तिच्यामध्ये जो काही बदल झालाय तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल. शंभो शंकर ओम शिवाय. 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 शिवाय ओम शिवाय. शंभो शंकर ओम शिवाय. तर बघा मंडळी, आम्ही आलोत अंबऋषी या मंदिरामध्ये आणि इथे मंदिरात तर खूप सुंदर अनुभव आला, खूप छान अनुभव आला. महादेवाचं दर्शन घडलं आणि महाराजांची समाधी पण पाहिली. त्यानंतर इथे आलं हे जे प्राचीन काळाचं झाड दिसते बघा, पण हे साधंसुद्धा झाड नसून हे अर्जुन सालाचं झाड. याची जी अर्जुन साल आहे, ही जी साल आहे ती तुमच्या शरीरातील आतील आणि बाहेरील जखमांना पूर्णपणे भरण्याचं काम करते आणि हेच आपल्या अमृत ज्यूसमध्ये सुद्धा आहे. तर सर्वांनी अमृत ज्यूस घ्यायचंय. हर हर रियांश, हर हर रियांश, हर हर रियांश. कामयाब हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन.